पहिला इतिहास अध्याय 29. नंतर दावीद राजाने सर्व सभेस म्हटले, माझा पुत्र शल्मोन सुकुमार बालक आहे, यासच देवाने निवडिले आहे आणि काम तर मोठे आहे. कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. माझ्या देवाच्या मंदिराप्रित्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडावयासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगाचे नग, हर तऱ्हेची रत्ने व संगमरवरी पाषाण यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे. याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे, त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्या रुपयाचा निधी मी देवाच्या मंदिरास देतो. मंदिराच्या भिंती मढवावयासाठी 3000 किक्कार ओफीरचे सोने व 7000 किक्कार शुद्ध रुपये मी देतो. सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी ही कारागिरांकडून बनवावयाच्या सर्व प्रकारच्या कामासाठी मी देत आहे. तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे? तेव्हा पितृकुळांचे प्रमुख व इस्रायलाच्या वंशाचे सरदार, सहस्त्रपती, शतपती आणि राजाच्या घरचे कारभारी यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या. देवाच्या मंदिराच्या कार्यासाठी 5000 किक्कार सोने व 10,000 दारिक सोने, 10,000 किक्कार चांदी, 18,000 किक्कार पितळ, 1,00,000 किक्कार लोखंड त्यांनी दिले. त्यांच्याजवळ रत्ने होती, ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारांसाठी देण्यास गेर्शोनी यहिएल याच्या हवाली केली. त्या समयी लोकास फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रित्यर्थ ती अर्पणे केली होती. दावीद राजासही मोठा हर्ष झाला. दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्वकाळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वावर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करीतो. आम्हास या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करिता यावी असा मी कोण व माझे लोक तरी कोण? सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरी व परदेशी आहो. या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात. आमची काही शाश्वती नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्याकरिता जमविला आहे, हा तुझ्याच हातून आम्हास मिळाला आहे. हा सर्व तुझाच आहे. माझ्या देवा, मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे. सरळता तुला पसंत आहे. मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पिल्या आहेत. तुझे लोक जे येथे हजर आहेत, त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत. हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व इस्रायल यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने
तुझकडे नेहमी लागतील असे कर. माझा पुत्र शल्मोन यास असे सात्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्व काही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. मग दावीद सर्व मंडळीस म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याचा धन्यवाद करा. तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वरास व राजास वंदन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ केले व होमबली अर्पिले. त्यांनी 1000 बैल, 1000 एडके व 1000 कोकरे पेयार्पणासहित अर्पून सर्व इस्रायलाकरिता विपुल यज्ञ केले. त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शल्मोन याला दुसऱ्यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला. मग शल्मोन आपला बाप दावीद याच्याऐवजी राजा होऊन परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान झाला व भाग्यवंत झाला. सर्व इस्रायल लोक त्याच्या आज्ञेत असत. सर्व सरदार, सर्व शूरवीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शल्मोन राजाचे अंकित झाले. परमेश्वराने शल्मोनाचा सर्व इस्रायला देखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्रायलाच्या कोणत्याही राजास पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजैश्वर्य त्याला दिले. या प्रकारे इशायाचा पुत्र दावीद याने सर्व इस्रायलावर राज्य केले. त्याने 40 वर्षे इस्रायलावर राज्य केले. हेब्रोनात 7 वर्षे व यरुशलेमात 33 वर्षे. आयुष्य, धन व मान यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला. त्याचा पुत्र शल्मोन त्याच्या जागी राजा झाला. दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमूएल द्रष्टा याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा याच्या ग्रंथात लिहिले आहे. त्याची सर्व कारकीर्द, त्याचा पराक्रम, त्याचवर व इस्रायलावर व देशोदेशीच्या राज्यांवर काय काय प्रसंग गुदरले हेही त्यात लिहिले आहे.